नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला एकूण 6 प्रॉब्लेम फायनल अकाउंटचे अभ्यासलेले आहेत. आता आपण पुढचा नेक्स्ट प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला प्रॉब्लेम समजून घ्या व्यवस्थित की आपल्याला फायनल अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्या ट्रायल बॅलन्सवरून लक्षात घ्या आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. प्रत्येक पॉईंट कुठं येतो आहे तो व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आणि खाली एक 4-5 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. ट्रायल बॅलन्स प्लस ॲडजस्टमेंट याच्यावरून तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे, प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करायचं आहे आणि एक बॅलन्स शीट तयार करायचं आहे. चला तर मग या ठिकाणी आपण ट्रायल बॅलन्स व्यवस्थित समजून घेऊ. ॲडजस्टमेंट व्यवस्थित प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करू आणि मग प्रॉब्लेम कसा टॅली करायचा हेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. मागील लेक्चरला आपण असाच टी फॉर्ममध्येच ट्रायल बॅलन्स अभ्यासलेला होता. आतासुद्धा तसाच आपण अभ्यासत आहोत. फक्त सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. हे प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलेच आहेत. थोडेसे ॲडजस्टमेंटमध्ये बदल केलेले आहेत, म्हणजे ॲडजस्टमेंट या ठिकाणी कमी जास्त केलेले आहेत. बाकी पॉईंट तर सेमच आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी हा टॉपिक 12 ते 15 मार्क्ससाठी विचारला जातो. त्यामुळं सर्वांनी व्यवस्थित प्रॉब्लेम अगोदर लिहा, आखून घ्या आणि मग हा प्रॉब्लेम सॉल्व करा. बघा सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी ट्रायल बॅलन्स 2,46,100ने टॅली दिलेला आहे, डेबिट साईड क्रेडिट साईड. त्यानंतर खाली एकूण 5 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आणि पुढं आपल्याला सांगितलेलं आहे बघा, महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. प्रिपेअर म्हणजे काय काय तयार करा. ट्रेडिंग अकाउंट तयार करा. सेकंड आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा आणि बॅलन्स शीटसुद्धा ॲज ऑन दॅट डेटला तयार करा. एक पेज व्यवस्थित 2 अकाउंट आणि एक बॅलन्स शीट तयार करा. आणि मग इथं खाली बघा या स्लाईडवरती ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला व्यवस्थित दिसेल. जर ॲडजस्टमेंट असेल तरच इनर कॉलमला घ्या, नाहीतर हा बाहेरचा आउटर कॉलम असतो. डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिलं तर विदाऊट ॲडजस्टमेंटचं आपण ते ट्रान्सफर करतो, पोस्टिंग करत असतो. आणि नंतर या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे बघा, तो पण इनर कॉलम आउटर कॉलम आहे. आणि पुढं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. बॅलन्स शीटला लॅबिलिटी साईड, असेट साईड. चला तर मग आता आपण हा प्रॉब्लेम व्यवस्थित टॅली करू, पोस्टिंग करू आणि मग तुम्हाला लक्षात येईल. बघा मी प्रॉब्लेम व्यवस्थित वाचतोय. सुरुवातीला सर्वांनी लक्ष द्या. आणि मग या ठिकाणी आपण बघा प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट ऑफ जय ट्रेडरचा हा प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत. बघा खाली ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2020. ट्रायल बॅलन्स आपल्याला 31 मार्च 2020चा दिलेला आहे. बघा आता एक पॉईंट ट्रायल बॅलन्सचा प्रत्येकी सिंगल इफेक्ट होतो, एकच इफेक्ट होत असतो, तो आपण बघणार आहोत. बघा डेटर्स 45,000. आता लक्ष द्या. डेबिट बॅलन्सेस एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतात किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतात किंवा असेटला येत असतात. म्हणजे रूल तयार होतो आहे डेबिट असेट. महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आता बघा डेटर्स 45,000 रुपये आपण असेटला लिहिणार आहोत. नंतर ओपनिंग स्टॉक 11,500 आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. पुढं आहे परचेस 53,250, ते पण आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. नंतर पुढं बघा सेल्स रिटर्न 1,050. हे सेल्स रिटर्न डेबिटला आलेलं आहे, परंतु ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समधून लेस करणार आहोत. सेल्समधून लेस, सेल्स रिटर्न क्रेडिटला वजा करायचे. त्यानंतर पुढं दिलं आहे बघा बॅड डेट 600 रुपये. हे बॅड डेट म्हणजे बुडीत रक्कम, ही आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत, बॅड डेट. पुढं बघा दिले रेंट अँड टॅक्सेस 2,670.
रेंट आणि टॅक्स आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. पुढं आहे बघा इन्शुरन्स 2400. हे इन्शुरन्स आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. पुढं बघा दिलेलं आहे इक्विपमेंट 42,900. इक्विपमेंट म्हणजे साधन सामग्री. इक्विपमेंट आपण आपली ती असेट आहे. इक्विपमेंट आपण असेटला लिहिणार आहोत. पुढं आहे फर्निचर 28,500. फर्निचर पण आपली असेट आहे. फर्निचर आपण असेटला लिहिणार आहोत. नेक्स्ट बघा दिलं आहे कॅश 32,280. कॅश पण आपण असेटला लिहिणार आहोत. कॅश आपली असेट आहे. नेक्स्ट बघा लीगल एक्सपेन्सेस 3,000 रुपये. हा कायदेशीर खर्च आहे. हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत लीगल एक्सपेन्सेस. नेक्स्ट आहे बघा ॲडव्हर्टाइजमेंट 1,800. जाहिरात खर्च आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. नेक्स्ट बघा ब्रोकरेज 2,100. ब्रोकरेज म्हणजे एक प्रकारची दलालीच आहे, कमिशनच आहे. हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत ब्रोकरेज. नंतर ड्रॉइंग 3,000. हे ड्रॉइंग आपण कॅपिटलमधनं लेस करणार आहोत. ड्रॉइंग कॅपिटलमधनं लॅबिलिटीला लेस करायचं. पुढं आहे वेजेस 2,250. वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला. नंतर कॅरेज दिलं आहे 1,800. एकटंच कॅरेज आलं आहे. हे सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. नेक्स्ट आहे मशनरी 12,000. मशनरी आपली असेट आहे. मशनरी आपण असेटला लिहिणार आहोत. मशनरी असेटला लिहा. आणि मग डेबिटची टोटल बघा 2,46,100. तर या प्रकारे आपण डेबिट साईडचं पोस्टिंग केलेलं आहे. आता क्रेडिट साईडचं पोस्टिंग आपण बघणार आहोत. क्रेडिट बॅलन्सेस एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येतात किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला येतात किंवा लॅबिलिटी साईडला येतात. बघा लक्षात घ्या. म्हणजे रूल तयार होतो क्रेडिट क्रेडिट लॅबिलिटी. बघा आता कॅपिटल 1,20,000. आपली कॅपिटल आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. कॅपिटल आपली लॅबिलिटी आहे. नेक्स्ट आहे क्रेडिटर 37,500. क्रेडिटरसुद्धा आपली लॅबिलिटी आहे. क्रेडिटर आपण लॅबिलिटीला लिहिणार आहोत. नेक्स्ट आहे सेल्स 60,750. सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि त्यामधून हे डेबिटचं सेल्स रिटर्न 1,050 वजा करायचे. पुढं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँकेचं कर्ज आहे, अधिकर्ष सवलत आहे, ते आपण लॅबिलिटीला लिहिणार आहोत. बँक ओव्हरड्राफ्ट. नेक्स्ट आहे बघा परचेस रिटर्न 450. बँक ओव्हरड्राफ्ट 24,000 लॅबिलिटीला. नंतर परचेस रिटर्न 450. हे परचेस रिटर्न आपण परचेसमधून लेस करणार आहे. म्हणजे परचेस रिटर्न हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसमधून लेस करायचं. परचेसमधून परचेस रिटर्न लेस करा 450. नंतर RDD 1,200 रुपये. हे RDD आपण रिझर्व करून ठेवलेले आहे बुडतील म्हणून. मग हे 1,200 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी वजा करायचं आहे. हे ओल्ड RDD आहे. ट्रायल बॅलन्समधलं हे ओल्ड RDD आहे. हे आपण डेबिट साईडला प्रॉफिट लॉसच्या न्यू RDDमधनं लेस करायचं. हे ओल्ड RDD लेस करायचे. नंतर डिव्हिडंड रिसिव्ड 2,200. आपल्याला डिव्हिडंड मिळालेला आहे. हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. डिव्हिडंड रिसिव्ड P&Lच्या क्रेडिटला. तर या प्रकारे मग क्रेडिट साईडची पण टोटल 2,46,100. मग क्रेडिटची पण आपण पोस्टिंग केलेलं आहे. ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक पॉईंटचा सिंगलच इफेक्ट होतो. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. आता डेबिटची इफेक्ट
डेबिट बॅलन्सेस कुठे येतात? ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला किंवा असेटला येतात. त्यानंतर क्रेडिट बॅलन्सेस बघा, एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला किंवा लॅबिलिटी साईडला येतात. म्हणजे रूल तयार होतोय क्रेडिट लॅबिलिटी. ठीक आहे. आता आपण ॲडजस्टमेंट प्रत्येकी व्यवस्थित समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आहेत, लक्षात घ्या. पहिले ॲडजस्टमेंट नेहमीप्रमाणे क्लोजिंग स्टॉक रुपीज 42,000. क्लोजिंग स्टॉक शिल्लक माल 42,000 आहे. फर्स्ट इफेक्ट येणार आहे, अगोदर आहे का, क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला फर्स्ट इफेक्ट, आउटरला रक्कम लिहा. आणि सेकंड इफेक्ट असेट साईडला, म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट आहे असेट साईडला. तर या पद्धतीने ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि असेटला इफेक्ट होतो, ते लक्षात घ्या. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट असेटला. आता दुसरी ॲडजस्टमेंट बघा, डेप्रिसिएट मशिनरी ॲट 5%. मशिनरीवरती डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन आपण लेस करतो, मशिनरीमधनं लेस करा. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, म्हणजे परत आहे का, डेप्रिसिएशन मशिनरीमधून काय करायचं, लेस. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. सेकंड इफेक्ट बघा P&Lच्या डेबिटला, लक्षात घ्या. एक एक पहिला अक्षर लिहितोय, समजून घ्या. डेप्रिसिएशन म्हणून मशिनरीमधून लेस करा आणि सेकंड इफेक्ट P&Lच्या डेबिटला लिहा. तिसरी बघा ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग वेजेस रुपीज 200. आउटस्टँडिंगचा अर्थ आहे देणे बाकी, म्हणजे वेजेस आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो. वेजेसमध्ये काय करा, वेजेसमध्ये ॲड करा आउटस्टँडिंग. आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला, म्हणजे वेजेसमध्ये ॲड आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला. त्यानंतर आहे प्रीपेड इन्शुरन्स रुपीज 900. प्रीपेडचा अर्थ आगाऊ दिलं, पुढच्या वर्षीचं दिलं किंवा पुढच्या 4 महिन्याचं 6 महिन्याचं दिले. प्रीपेड म्हणजे आगाऊ दिलं. तर प्रीपेड इन्शुरन्स काय करायचं, लक्षात घ्या, इन्शुरन्समधून लेस करा आणि सेकंड इफेक्ट असेटला घ्या. म्हणजे इन्शुरन्समधनं काय करायचं, प्रीपेड लेस आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचं आहे, असेट साईडला. म्हणजे प्रीपेड इन्शुरन्समधून लेस आणि सेकंड इफेक्ट असेटला. आता 5वी महत्त्वाची ॲडजस्टमेंट बघा, राईट ऑफ रुपीज 1200 ॲज बॅड डेट अँड RDD रुपीज 1000. म्हणजे बुडीत रक्कम 1200 आणि नवीन RDD आहे 1000. तर बॅड डेट आणि RDD दोन्ही पण डेटरमधून लेस करा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे बॅड डेट आणि RDD सन्ड्री डेटर्समधनं काय करायचं आहे, लेस करायचं आणि सेकंड इफेक्ट कुठं घ्यायचं आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. म्हणजे बॅड डेट लेस करा 1200, RDD लेस करा 1000 आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला दाखवा. तर या प्रकारे या 5 ॲडजस्टमेंट आपण व्यवस्थित समजून घेतलेल्या आहेत. तरी एकदा परत व्यवस्थित लक्ष द्या, महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट आहेत. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, लक्षात घ्या. आता नीट व्यवस्थित सांगतो आहे का, क्लोजिंग स्टॉक रुपीज 42,000 चा इफेक्ट आहे का, क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट असेट साईडला. म्हणजे क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट असेट साईडला. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट बघा, डेप्रिसिएट मशिनरी 5%. मशिनरी आपण असेटला लिहिणार आहोत, त्यातनं डेप्रिसिएशन लेस करायचं आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ती इनरची रक्कम, जी रक्कम आपण 5% काढलेली आहे तीच रक्कम प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहायची. म्हणजे मशिनरीमधून डेप्रिसिएशन लेस करा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्या. त्यानंतर पुढं बघा, तिसरं आउटस्टँडिंग वेजेस रुपीज 200. आउटस्टँडिंगचा अर्थ देणे बाकी. मग फर्स्ट इफेक्ट बघा, वेजेसमध्ये ॲड करा आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला. आउटस्टँडिंगमध्ये वेजेसमध्ये ॲड आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला करा.
चौथ्या ॲडजस्टमेंट बघा, प्रीपेड इन्शुरन्स ₹900. प्रीपेड याचा अर्थ आगाऊ दिलं, इन्शुरन्समधनं लेस करा. आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला प्रीपेड काय करायचं, इन्शुरन्समधून लेस, आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. पाचवी ॲडजस्टमेंट बघा लास्ट, राईट ऑफ ₹1200 ॲज बॅड डेप्ट अँड RDD ₹1000. आता एक लक्ष द्या नीट, बॅड डेप्ट आणि RDD डेटर्समधून आपण लेस करतो. मग सन्ड्री डेटर्स कुठं लिहायचं, ॲसेटला, डेटर्स ॲसेटला लिहा, त्यामधून बॅड डेप्ट RDD लेस करा. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, म्हणजे डेटर्समधनं बॅड डेप्ट आणि RDD लेस करून सेकंड इफेक्ट P&Lच्या डेबिटला घ्या. तर या प्रकारे आपण या 5 ॲडजस्टमेंट परत बघितलेल्या आहेत. आता एक 5 मिनटात आपण हे पोस्टिंग करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, डेटर्स ₹45,000 आपण ॲसेटला लिहिणार आहोत. बघा, सन्ड्री डेटर्स ₹45,000, लक्ष द्या. बघा, त्यातनं बॅड डेट 1200 वजा केले, RDD वजा केले 1000, बाहेर आले 42,800, म्हणजे डेटर्समधनं बॅड डेट RDD वजा करायचे. त्यानंतर पुढं नेक्स्ट बघा काय दिलेले तुम्हाला, ओपनिंग स्टॉक 11,500, परचेस 53,250. हे दोन्ही पण आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 11,500, नंतर टू परचेस 53,250, आणि क्रेडिटला आले बघा परचेस रिटर्न, त्यामधनं बघा 450 वजा केले, बाहेर आले 52,800. त्याच्या सिंगलच इफेक्ट होणार, तो पॉईंट आहे. परचेसमधून परचेस रिटर्न लेस करायचे बघा. त्यानंतर पुढं नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, सेल्स रिटर्न 1050, हे आपण क्रेडिटला लेस करणार आहे. त्यानंतर बघा, म्हणजे क्रेडिटला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स, त्यातनं लेस सेल्स रिटर्न 1050, हे येतं सेल्स रिटर्न डेबिटला, पण आपण क्रेडिटला लेस करतो. त्यानंतर नेक्स्ट पुढं दिलेलं आहे आपल्याला, बॅड डेप्ट 600, रेंट अँड टॅक्सेस 2,670, इन्शुरन्स 2,400. हे तिन्ही पण आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बघणार आहोत. बॅड डेप्ट, रेंट आणि इन्शुरन्स. बघा, बॅड डेप्ट बघा 1200, रेंट 2,650 आणि इन्शुरन्स ते पण आपण इनरला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, इन्शुरन्स 2,400. तर या पद्धतीने आपण ते डेबिटला पाठवलेलं आहे. त्यानंतर पुढं इक्विपमेंट 42,900, फर्निचर 28,500, कॅश 32,280. हे तिन्ही पण ॲसेटला लिहायचं. इक्विपमेंट, फर्निचर, कॅश ॲसेट साईडला. बघा, ॲसेट साईडला तुमच्या लक्षात येईल, इक्विपमेंट, फर्निचर आणि कॅश तिन्ही पण ॲसेटला डायरेक्ट आउटर कॉलमला, ॲडजस्टमेंट नसेल तर बाहेर लिहायचं आउटर कॉलमला. त्यानंतर पुढं नेक्स्ट बघा, लीगल एक्सपेन्सेस 3,000, ॲडव्हर्टाइजमेंट 1,800, ब्रोकरेज 2,100. हे तिन्ही पण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, लीगल एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट आणि ब्रोकरेज P&Lच्या डेबिटला. बघा, P&Lच्या डेबिटला या ठिकाणी बघा, P&Lच्या डेबिटला लीगल एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट आणि ब्रोकरेज P&Lच्या डेबिटला, हे तिन्ही पण P&Lच्या डेबिटला घेतले आपण. बघा, P&Lच्या डेबिट साईडला तिन्ही पण. पुढं ड्रॉइंग, हे ड्रॉइंग आपण काय करायचं आहे, लेस करायचं आहे. कॅपिटलमधनं ड्रॉइंग काय करायचं, लेस करायचं आहे. बघा, लॅबिलिटी साईडला ज्यावेळी आपण कॅपिटल लिहितोय, बघा लॅबिलिटी साईडला कॅपिटल, लेस ड्रॉइंग आहे बघा, 3,000 रुपये आपण लेस केलेला आहे. त्यानंतर पुढं वेजेस 2,250, कॅरेज 1,800 रुपये, हे आपण
ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत वेजेस आणि कॅरेज. ट्रेडिंगच्या डेबिटला वेजेस आतमध्ये घ्या, ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती वेजेस, आणि कॅरेज डायरेक्ट आउटरला 1800 रुपये. त्यानंतर पुढं मशनरी राहिली लास्टला. मशनरी आपली असेट आहे 12,000, ते आपण असेटला लिहिणार आहोत आतमध्ये, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ज्या पॉईंटला ॲडजस्टमेंट आहे त्याला आकडे टाकून घ्या, टिक मार्क करून घ्या, आणि ते इनरला लिहायचं आतल्या कॉलमला. बघा मशनरी असेटला मशनरी 12,000, त्याच्यावर लेस डेप्रिसिएशन 5%, 1 झाका निम्मे करा 1210%ला, तर 5%ला 600 रुपये. 12,000 600 गेले, बाहेर आले 11,400. म्हणजे डेप्रिसिएशन आपण लेस करतो, आणि हे 600 रुपये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचे, लक्षात घ्या. म्हणजे डेप्रिसिएशन लेस करून P&Lच्या डेबिटला. आता डेबिट साईड सगळे आपण ट्रान्सफर केली, बघितले. आता क्रेडिट बघा, लक्ष द्या. कॅपिटल 1,20,000 लॅबिलिटीला, क्रेडिटर 37,500 लॅबिलिटीला, आणि बँक ओव्हरड्राफ्ट पण बघा, हे खालचं 24,000 ते पण लॅबिलिटीला. तिन्ही कॅपिटल, क्रेडिटर, बँक ओडी लॅबिलिटीला. बघा या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला बघा, इथं कॅपिटल आतमध्ये घ्या 1,20,000, क्रेडिटर 37,500, आणि बघा खाली बँक ओव्हरड्राफ्ट 24,000. हे तिन्ही पण लॅबिलिटीला, कॅपिटल, क्रेडिटर, बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी साईडला. ॲडजस्टमेंट असेल तर आत, नाही तर बाहेर आउटर कॉलमला. त्यानंतर पुढं नेक्स्ट बघा, पुढं आलेले या ठिकाणी सेल्स 60,750. हे सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. बघा सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स, आणि मग त्यातनं सेल्स रिटर्न वजा केले. बाय सेल्स 60,750, त्यातनं 1,050 वजा केले, बाहेर आले 59,700. म्हणजे सेल्समधनं सेल्स रिटर्न आपण लेस करणार आहोत, केलेला आहे. आता पुढं बघा परचेस रिटर्न, हे 450 आपण परचेसमधनं वजा करणार आहोत. बघा परचेसमधनं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेस 53,250 लेस परचेस रिटर्न 450, बाहेर आले 52,800. त्याचा सिंगलच इफेक्ट होतो. सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न एकच इफेक्ट, तो पॉईंट आहे, ती ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळं त्याचा सिंगल इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी बघा RDD 1200, हे आपण लेस करायचे. RDD क्रेडिटला आले, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लेस करायचं, आणि डिव्हिडंड रिसिव्ड 2,200 रुपये प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. बघा अगोदर प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला डिव्हिडंड रिसिव्ड सिम्पल समजून घेऊ, बाय डिव्हिडंड रिसिव्ड 2,200 रुपये. आता ते RDD 1200 लेस कसं करायचं लक्षात घ्या. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला हे समजून घ्या व्यवस्थित. पहिल्यांदा टू बॅड डेट 1200, हे पहिल्यांदा ओल्ड ही आपल्याला हे ॲडजस्टमेंटमधलं बॅड डेट. ॲड न्यू RDD 1200 रुपये, हे पण ॲडजस्टमेंटमधलं शेवटचं ॲडजस्टमेंट. आता 1200 आणि 1000 2200 झाले. बघा 2,200 झाले. त्यामधनं लेस ओल्ड RDD आत्ताचे 1200 वजा करा, जे क्रेडिटला आले ते. मग 2200मधनं 1200 गेले, बाहेर आले 1000 रुपये. लक्षात घ्या, हे न्यू आहे, न्यू बॅड डेट, न्यू RDD टोटल आली 2200 लेस ओल्ड RDD, हे आता आपलं क्रेडिटचं ओल्ड RDD 1200 वजा करा, बाहेर आले 1000. आणि इथं ओल्ड बॅड डेट आपण 600 रुपये जे ट्रायल बॅलन्सला दिलेलं होतं ते डायरेक्ट आपण आउटरलाच घेतलेलं आहे. ट्रायल बॅलन्समध्ये पण 600 रुपये दिलेलं आहे, ते डायरेक्ट बाहेर. म्हणजे 1200 ओल्ड RDD आपण फक्त लेस केलं आहे, एवढं समजून घ्या. ठीक आहे. मग आता सगळे पॉईंट आपण ट्रान्सफर केले ट्रायल बॅलन्सचे. आता ॲडजस्टमेंट एक 5 मिनटात बघू, लक्ष द्या, म्हणजे मग समजेल. क्लोजिंग स्टॉक 42,000. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक, इथं बघा 42,000 आउटरला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला 42,000. आणि सेकंड इफेक्ट बघा लगेचच असेटला लास्टला बघा क्लोजिंग स्टॉक 42,000 रुपये दिसतोय, म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि असेट साईडला क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर आता सेकंड इफेक्ट बघा डेप्रिसिएशन मशनरी 5%, मशनरीमधनं लेस
P&Lच्या डेबिटला. बघा असेटला मशिनरीमधनं 600 रुपये लेस करा, 1 निम्म करा. डेप्रिसिएशन 5% काढताना कोणत्याही संख्येचा शेवटचा शून्य दाखला की 10% राहतात आणि त्याच्या निम्मे. 10%ला 1200 तर 5%ला 600. मग 600 रुपये वजा करा, 1200तनं 600 गेले, बाहेर आले 11,400 आणि हे 600 रुपये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बघा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला डेप्रिसिएशन ऑन मशिनरी डायरेक्ट आउटरला 600 रुपये लेस करून डेबिटला. त्यानंतर पुढं या ठिकाणी आउटस्टँडिंग वेजेस 200 रुपये वेजेसमध्ये ॲड आणि लॅबिलिटी साईडला. बघा वेजेसमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग वेजेस 200 म्हणजे 2250 प्लस 200 2450 आउटस्टँडिंग ॲड करायचं आणि हे आतलंच लॅबिलिटी साईडला घ्यायचे 200 रुपये. म्हणजे 200 रुपये ॲड करून लॅबिलिटी साईडला. बघा लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस 200 रुपये ॲड करून लॅबिलिटी साईडला. त्यानंतर पुढची नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा, प्रीपेड इन्शुरन्स 900 इन्शुरन्समधनं लेस करून ॲसेटला. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बघा टू इन्शुरन्स या ठिकाणी टू इन्शुरन्स 2400, त्यातनं लेस प्रीपेड आगाऊ दिलेलं 900, 2400मधून 900 गेले, बाहेर आले 1500. म्हणजे इन्शुरन्समधनं लक्षात घ्या टू इन्शुरन्स हे 2400, त्यातनं लेस 900 वजा करून बाहेर आले 1500 आणि हे 900 रुपये आपण असेटला लिहिणार आहोत लेस करून असेटला. बघा लास्ट पॉईंट आहे, बघा लास्टहून सेकंड पॉईंट आहे, प्रीपेड इन्शुरन्स 900 रुपये असेट साईडला लेस करून असेटला. आता त्यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट बघा दिलेली तुम्हाला लास्टची 5वी खाली दिलेली 5वी ॲडजस्टमेंट बघा, राईट ऑफ ₹1200 बॅड डेप्ट आणि RDD ₹1000 आहे. म्हणजे बॅड डेप्ट RDD लेस करा डेटरमधनं आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बघा सन्ड्री डेटर असेटला आपण घेतलेलं आहे, डेटस 45,000, त्यातनं लेस आत्ताचं बॅड डेट 1200, नंतर लेस RDD 1000, 45,000मधून 1200 आणि 1000 गेले, बाहेर आले 42,800 आणि हे 1200 आणि हे 1000 आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. जे मग अशा आपण बघितलं ते 1200 आणि 1000 लेस करून P&Lच्या डेबिटला. बघा P&Lच्या डेबिटला मग अशी तुम्हाला सांगितलं प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू बॅड डेट 1200 ॲड न्यू RDD 1000, दोघांची टोटल आली 2200, त्यातनं ओल्ड RDD वजा केले 1200, बाहेर आले ते 1000 रुपये. तर अशा प्रकारे या 5 ॲडजस्टमेंट आपण बघितल्या. आता सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम टॅली कसा करायचा लक्ष द्या. ट्रेडिंग अकाउंट एक लगेचच सांगणार आहे, तुम्ही सर्वांनी लक्ष द्या. क्लोज कसं करायचं ते समजून घ्या जरा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल मोठी आहे, क्रेडिटमधनं ही डेबिट वजा करा टोटल. बघा आउटर कॉलमची टोटल करायची लक्षात घ्या. 59,700 अधिक 42,000 टोटल आले 1,01,700. तीच आपण या ठिकाणी लक्षात घ्या डेबिटला घेतली 1,01,700, त्यामधनं हे 11,500 वजा करा, 52,800 वजा करा, 2,450 वजा करा आणि 1,800 वजा करा. फरक निघतोय आपला या ठिकाणी 33,150. त्याला नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. 33,150 म्हणजे क्रेडिटमधनं डेबिट वजा करा. फरक येतोय 33,150. हा फरक आपण कॅरी डाऊन केलेला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करा. बघा P&Lच्या क्रेडिटला तुमच्या लगे लक्षात येईल का इथं कॅरी डाऊन केलेला डेबिटचा इकडे ब्रॉड डाऊन केला का नाही. प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला बाय क्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 33,150 म्हणजे डेबिटचंच क्रेडिटला लक्षात घ्या. इथं दाखवलं आहे तुम्हाला डेबिटचंच क्रेडिटला आपण ब्रॉड डाऊन केलेलं आहे. आता प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल महत्त्वाची लक्षात घ्या. 33,150 अधिक
2200 ह्याची टोटल येते 35,350. इथं चुकून 55 झाले तर ते टोटल आपले येते किती लक्षात घ्या 35,350. 30 डेबिटला घ्यायची इथं 5 चुकून झाले इथं 3 पाहिजे 35,350 येते बरं का 35,350 येते टोटल. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल 35,350. 30 डेबिटला घ्यायची 35,350 35,350. आता त्यामधनं 1500 वजा करा 600 वजा करा 1000 वजा करा 600 वजा करा 2100 वजा करा 1800 वजा करा 3000 वजा करा 2670 वजा करा म्हणजे 35,350 क्रेडिटची टोटल 30 डेबिटला घ्या. त्यामधनं वरच्या रक्कम सगळ्या वजा करा ह्या 2670 पर्यंत फरक येतोय 22,080. त्याला नाव द्यायचं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल 22,080. नेट प्रॉफिट हा 22,080 हा नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. हा नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये काय करायचा ॲड करायचा 22,080. बघा आता बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल आहे 1,20,000 ॲड नेट प्रॉफिट ॲड काय करायचे नेट प्रॉफिट 22,080 ॲड करा टोटल आले 1,20,000 प्लस 22 1,42,080. त्यातनं 3,000 वजा करा ड्रॉइंगचे 1,39,80. म्हणजे इथं चुकून नेट लॉस झालं आहे इथं NP बरं का नेट प्रॉफिट ॲड करायचं आहे आणि इथं लेस लिहिलेले ते ॲड करायचा 1,20,000 प्लस 22,080 1,42,80. त्यातनं वजा 3,000 बाहेर आले 1,39,080. आणि मग लॅबिलिटीची टोटल आणि ॲसेटची टोटल तुमची टॅली झाली पाहिजे तर प्रॉब्लेम टॅली होईल. बघा लॅबिलिटीची टोटल 1,39,80 प्लस 37,500 प्लस 200 प्लस 24,000 टोटल येते तुमची लॅबिलिटी साईड 2,07,80. तेवढीच तुमची ॲसेट पण आली पाहिजे या येते आहे. फक्त सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित ॲसेटची पण करा. ज्यावेळी तुमचं बॅलन्स शीट टॅली होणार आहे त्याचवेळी तुमचा खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. 2,07,80 लॅबिलिटी साईड ॲसेट साईड टॅली झाली की तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला म्हणून समजा आणि मग आउट ऑफ मार्क्स मिळतील. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा ॲडजस्टमेंट व्यवस्थित लिहा ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट व्यवस्थित आका आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा. प्लस झालेले सुद्धा प्रॉब्लेम याच्या अगोदरच्या टॉपिकचे प्लस फायनल अकाउंटचे झालेले प्रॉब्लेम परत सॉल्व करा. आणि काही शंका आल्या असतील तर विचारा ॲडजस्टमेंटच्या काही शंका असतील तर विचारा. पण सर्वांनी अकाउंटचा अभ्यास व्यवस्थित करा प्रॉब्लेमसारखे सॉल्व करा. आणि अकाउंटन्सी हा विषय जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व केले की परफेक्ट होतो. ठीक आहे. राहिलेले प्रॉब्लेम आपण नंतरच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. थँक्यू. सर्वांनी प्रॉब्लेम सॉल्व करा. धन्यवाद.